हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। आपण आता विडणी गट प्रभागामध्ये आहोत। बघूया तिथल्या जनता कोणत्या गटाला कौल देणार आहेत ते आपण पाहूया। भाऊ, तुम्हाला काय वाटतं, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला वाटतं की विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? विडणीत कमळ आणि घाटाळा, भाजप आणि शिवसेनेचे ते भाजप आणि राष्ट्रवादी असं का वाटतं तुम्हाला? काम आहेत ना, भरपूर कामे केलेत ना भाजपने, तर भरपूर काम केले ते रस्तं, कॅनलपूर, लाईटी, सगळं अगदी का आता बरेच बहुतेक काम आता 90% झाले ते सगळे, म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती, भरपूर प्रगती झाली। तुम्ही म्हणता की रस्त्याची वगैरे काम झाली, याआधी काही रस्त्याचा त्रास होता काही ते? अगोदर रस्ते तरी लय त्रास होईल, काय सगळं खड्डच होतं रस्ते ते। परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? आपलं नाव काय? बापू प्रल्हाद नाळे। तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल इथं? मला वाटते भाजपचे सीट दोन्ही लागतील असं वाटते, कारण भाजपचा जो उमेदवार आहे सचिन गजानन अभंग हा 3 वर्ष झालं ग्रामपंचायतीचा सदस्य आहे आणि 3 वर्षात त्यांनी बायका पोरं त्याचं कामधंदा सोडून त्यांनी गावाची सेवा केली आहे। सर्व गरीब माणसं किंवा ज्या काय गावातल्या अडचणीचा भाग आहे, रस्त्याचा असेल, कुणाच्या लाईट बिलाचा असेल, ते सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःचं दुकान बंद केलं आहे। अगदी तळमळीनं तो माणूस 24 तास विडणी गावात असतो। त्यांनी विडणी गावाचा बराच विकासाची कामं केलीत। त्यांना साथ सरपंचांनी दिली, सरपंचांनी निधी मंजूर करून आणली आणि त्यांनी इथं उभं राहून काम केलं आहे। तर तोच माणूस आला पाहिजे अशी माझी प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती असं तुम्हाला? प्रगतीच्या दिशेने वाटचाल चाललेलीच आहे। आत्तापर्यंत झालेलं 80% काम झालेलं आहे, 20% राहिलं आहे, ती इथनं मोर्चा कालावधीत होईल आणि तो माणूस कुठल्याही व्यक्तीला रुतलेला नाही। तुम्ही काम सांगितलं, मी काम सांगितलं तर आवाजावं बोलल्याशिवाय त्याच्याकडनं आरेरावीची भाषा अजिबात आली नाही। वैयक्तिक त्याचा स्वभाव छान आहे, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न इथं सुटत आहेत का? शेतकऱ्याचे प्रश्न सरपंच सोडवत आहेत। अगदी वादविवाद बांधाचा असू द्या, तंटा असू द्या, रस्त्याचा भाग असू द्या, सरपंच ग्रामसभा होती त्यांच्या माध्यमातून सुटले जातात। आणि माझं प्रामाणिक एक मत असं आहे की वर भाजपची सत्ता, केंद्रातनं येणारी निधी मुख्यमंत्र्याला येणार, मुख्यमंत्र्याकडून निधी येणारी पालकमंत्र्याकडे येणार, पालकमंत्र्याकडून निधी येणारी आमदाराकडे येणार, आमदाराकडून निधी येणारी जिल्हा परिषदेला येणार, जिल्हा परिषदेची निधी पंचायत समितीला येणार आणि पंचायत समितीतनं आमच्या उमेदवाराच्या नावी पडणार किंवा गावाच्या नावी पडणार आणि त्यामुळं संपूर्ण गावाचा परिसराचा विकास होईल, म्हणून तोच यावा ही माझी फार मोठी तळमळ आहे। तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये कोणत्या गटाचा उमेदवार निवडून येईल? विडणी गटातनं पंचायत समितीचं सचिन गजानन अभंग भाजप कमळ आणि जिल्हा परिषद गटातनं मोरे घड्याळ ही 100% निवडून येणार आणि चांगले लीडने येणार आहेत। तुम्हाला असं काय वाटतं भाजप आणि राष्ट्रवादी असं हितेच येईल असं काय वाटतं तुम्हाला? नाही, तशी कामच केली ती ना। कसं या 3 वर्षात संपर्क असा आला ह्या सरपंचाचा, 30 वर्षात झालं नाही, ती 3 वर्षात केली ह्या सरपंचाने। म्हणजे तुम्ही म्हणताय की इथं प्रगती होती, तर प्रगती इतकी भरारी मारली बरं का, सगळं रस्तं, पोट रस्तं, गटारं, सगळी सुविधा सगळ्यांना मिळते। लाडकी बहीण असू द्या, विधवा पेन्शन असू द्या, ही सगळं म्हणजे आता रेशनिंगचं कोणाचं नडत असलं तर सगळ्यांना आता नवीन रेशनिंग सुरू केले। बऱ्याच लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना पहिलं रेशनिंगच मिळत नव्हतं। म्हणजे इथं आधी रस्त्याच्या अडचणी होत्या, रस्त्याच्या लई अडचणी होत्या, असं आता मुरुमसुद्धा पडत नव्हता। आता मुरुमीकरण काही ठिकाणी वस्ती म्हणजे रस्ते केलं ते। तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी या गटामध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार येऊन कोणत्या पक्षाचा इथं जास्त बोलबाला चाललेला, कोणत्या पक्षाला तुम्ही प्रेम देताल? भाजप। असं का वाटतं तुम्हाला? कामं केली ते, विकास झाला आहे। सरपंच सागर अभंग आणि सचिन गजानन अभंग हे उमेदवार आहेत पंचायत समितीत। त्यांनी भरपूर कामं 2.5-3 वर्षापूर्वी ग्रामपंचायत त्यांच्याकडे आल्यापासून तेव्हापासून त्यांनी भरपूर कामं केली ती। गोरगरिबांची, तुमच्या रस्त्याचा असो, पाण्याचा असो, लाईट बिल असू द्या, कुठल्या रोड लाईनचा, कुठे गेला असला तर 5 मिनिटात फोन केला की उमेदवार आत्ताचा लगेच तुम्ही ज्या तुमच्या अडचणी आहेत
त्या ज्या सांगतात तेव्हा जलदगतीने हे कामं होत आहेत तर होतात की जलद हो कुठलीच कामाची अडचण नाही. जसं की तुम्ही म्हणलात की पाण्याच्या अडचणी वगैरे सुधारतात तर शेतकऱ्याला पाणी मिळाल्यामुळे इथं त्याचा लाभ उचलता येतोय का? हा लाईट आहे 24 तास लाईट आहे आता 2 महिने झालं पूर्ण 24 तास लाईट आहे. मोटार चालू आहे त्या बिजनेसचं उरकतात लोकांची. पहिलं हाफ होतं रात्रीचं आणि दिवसा बी महिनाभर रात्रीचं महिनाभर दिवसा. आता हे 2 महिने झाले पूर्ण दिवसा लाईट आहे त्यामुळे बिझनेस शेतकऱ्यांचं सगळं उरकतं बिझनेस. तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार एकदम जोरदार निवडून येईल? काय वाटतं? दोन्हीच पक्ष आहेत का दोन्ही उमेदवार? दोन्ही पक्ष म्हणजे कुठला? राष्ट्रवादी आणि आपलं भाजप दोन्ही उमेदवार भरपूर मतांनी निवडून येणार. भरपूर म्हणजे त्यांचं काम बी तसं आहे. असं काय वाटतं बाबा तुम्हाला? कसं आहे कानाकोपऱ्यात त्यांनी कामं केलेत. आता नवीन पाणी पुरवठ्याचे टाकी मोठी बनवली, जागजाग टाक्या बनवलेत. पहिलं जे पाणी होते कमी येतं, आता भरपूर पाणी येणार आहे. लोकांची अडचण अजिबात राहिलेली नाही. पिण्याच्या पाण्याची ह्याची त्याची रस्त्याची कुठलीही अडचण नाही. कुठल्या ह्याच्यात ग्रामपंचायतनं मधून कामं भरपूर केले ते चालू आहे. ती जागजाग रस्ते सिमेंट कंक्रीट केलेत, डांबरीकरण झाले, खडीकरण झाले. त्यामुळं ह्या लोकांची भावना ह्या दोन्ही बी पक्ष भरपूर असल्यामुळं दोन्ही उमेदवार भरपूर मतांनी निवडून येणार. आता जसं की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, हां. तुम्हाला काय वाटतं इथं ज्येष्ठ नागरिकांचं ऐकून घेतलं जातं का? जनसंपर्क साधला जातो का? नेते इथे येऊन विचारतात का तुम्हाला? विचारते आता आम्हाला घेतल्याशिवाय पुढे येतच नाही. सगळ्यांना मोहरं घेणार की बाबा चला तुम्ही आमचे ज्येष्ठ नागरिक आमच्याबरोबर पाहिजेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिक कशामुळं पाहिजेत की जुन्या ओळखी, त्यामुळे त्यांचा फायदा होतो. नवीन लहान जुन्यांना फरक आहे ना, त्यामुळं ज्येष्ठांना घेतल्याशिवाय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती? वाटचाल भरपूर चालू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या या विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार जोराने निवडून येईल? भाजप आणि राष्ट्रवादी आणि कमळ. असं का वाटतं तुम्हाला राष्ट्रवादी भाजप निवडून येईल म्हणून? कारण 3 वर्षात ही जे आत्ताचं उमेदवार आहेत ह्यांचं भरीव कामगिरी आणि परिवर्तन दिसून आलं आहे. त्यामुळं लोकांचं सर्वसामान्य माणसांच्यातनं जनतेतनं उमेदवारी ही. तुम्ही जसं की म्हणताय आता की 3 वर्षात तुम्हाला बदल दिसत आहेत, काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला काय बदल दिसत आहेत? नाही गावातले जे काही रस्ते असतील ज्या सुधारणा आहेत त्या झाल्यात भरपूर. ह्या भाजपचाच येणार, भाजपचा आणि घड्याळाचा. का असं वाटतं तुम्हाला? गावातला विकासच झालाय ना तसा. गावात अध्यक्षानं सरपंचानं भरपूर विकास करून ठेवलाय गावात. तुम्ही म्हणताय गावात विकास झाला म्हणजे नक्की काय विकास? गावात रोड झालं, संडास बाथरूम नव्हतं, माणसाला लघवीला जायला जागा नव्हती पहिली पूर्वी मागल्या 30 वर्षात. कुठं लघवीला थांबाय नव्हतं. इथं नळी टाकली होती, ती गावकऱ्यांनी तक्रार करून काढली नळी तिथली. नळी नव्हती तिथं. म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्याचे प्रश्न सुटतात. हो, जेवढं सांगेल एवढं प्रश्न आतापर्यंत सोडल्यात. हे लाईटी नव्हत्या. औशी वयस्कर माणसं जर फिरायला गेली तर त्यांना दिसत नव्हतं. तर हे लाईट समधी पंढरपूर रोडपर्यंत बसवली त्या पालखीच्या वाटेवर. म्हणजे आधी इथं लाईटीचा अजिबात लाईट नव्हती इथं. जत्रा टाईमाला गावातली लाईटच बंद व्हायची. बरोबर जत्रा टाईमाला त्या काट्या असायच्या ना, त्यामुळं ते लाईटच बंद करून टाकायची. आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या इथं जनतेचे संपर्क साधला जातो का? संपर्क साधला येऊन नेते तुम्हाला विचारतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काही अडचणी आहेत का? अडचणी आहे ते सोडवतात ना. अडचणी सांगितल्या की म्हणजे तुम्ही अडचणी मांडल्या की लगेच त्या अडचणी तयार होत्यात. आता आमच्या माझ्या स्वतःच्या वस्तीकडं 30 वर्षे बाळू डॉक्टरला म्हणत होतो की जायला ना गुडघावर पाणी आहे, तर त्यांना रस्ता केला नाही अजिबात. तर ह्यांनी रस्ता मागल्या 2 महिन्यात करून दिला, खडी मुरुम टाकून शेनी, रोलिंग करून शेनी. म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला त्रास होत होता? त्रास म्हणजे गुडघाभर पाणीच असायचं त्याच्यात. बरं. डॉक्टरला सांग किती बरे आलो की रस्ता आमचा तेवढा करून द्या. तर करू 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 म्हणे 30 वर्ष घालावली. प्रत्येक येडणीत जायला वस्तीपर्यंत डांबरीकरण मुरुमचा रस्ता खडीकरण झालेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या या विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाला तुम्ही निवडून देताल किंवा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही गुलाल देताल? काय वाटतं तुम्हाला? कमळ घाट्याळ. असं का वाटतं तुम्हाला? कमळ घाट्याळाच देणार आहे. का असं काय वाटतं? म्हणजे तुम्ही म्हणताय कमळ घाटाल, त्यांनी काय असं विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही त्यांना का मतं देता? आमची कामं केली ती या पुलाचं काम झालंय, परत लाईट झाली, हे कुठली रस्ते झालेच आहे. म्हणजे रस्त्याला लाईटी वगैरे लाईट ही झाली ते सगळ्या. बरं.
परत ते ह्याचं झालं जिमचं ह्याचं झालं परत ते इकडे मांडलेलं सातलिंबात बरं. ते एक झालं म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं का की जनसंपर्क इथं साधला जातो, तुमच्या अडचणी ऐकून घेतल्या जातात असं वाटतं का तुम्हाला? हो. चालेल. तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी गटामध्ये कोणत्या उमेदवार निवडून येईल, कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊनच जाईल असं तुम्हाला वाटतं? आमच्या विडणी ह्याच्यात गाणातून गटातून घड्याळ आणि कमळच फलणार. असं का वाटतं तुम्हाला बाबा? त्यांचा विकासच तसा आहे. आमच्या इथले रोड बघा, आमच्या इथले हे सगळा परिसर बघा, एका जागेवर सगळे आणून ठेवलेलं आहे त्यांनी. इलेक्ट्रिक बोर्ड, आणखी टपाल, तलाठी कार्यालय हे एका जागेवर आणून ठेवलेलं आहे. कारण ह्याच्या आधी सर्वत्र फिरवू लागत होतं लोकांना आणि कळत बी नव्हतं कुठं कुठं कुठलं कार्यालय आहे ते लोकांना माहिती बी नव्हतं. म्हणजे सगळे कार्यालय एकाच ठिकाणी एका ठिकाणी आणून ठेवले आहेत की जेणेकरून ज्येष्ठ लोकांचे सगळे आले की मार्गदर्शन त्यांना एका जागेवर सगळं सापडतं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता जसं की म्हणलात की रस्त्याचे कामं वगैरे नव्हते, आता रस्त्याचे कामं इथे बऱ्यापैकी झालेत का? रस्त्याची कामं आता चांगल्या क्वालिटीची चांगल्यापैकी झालेली आहेत. आमच्या तिथं वस्त्याहूनही रस्तं जाताना अजिबात रस्तं कसलंच नव्हतं. आता त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं रोड आहेत. लाईटची व्यवस्था कसली नव्हती, आता प्रत्येक जाग्यावर लाईट संपूर्ण वस्त्या उजेडात आहेत, रोड उजेडात आहेत. प्रत्येक रस्त्यावरती लाईट स्ट्रीट लाईट टाकलेले आहेत. जिथं सोय नसेल तिथं साध्या लाईटी पण पूर्ण लाईटीने गाव बहरलेलं वाटतं अक्षय. तुम्हाला मी सांगते, आमच्या इथं ना आमच्या लहानपणी इथं गेलं पण आम्हाला अशी प्रगती कधीच दिसली नव्हती. तर हे आता सरपंच झाल्यापासून सगळी एवढी प्रगती झालेली आहे. तुम्ही म्हणताय की प्रगती झाली, अशी नक्की सगळ्या सोयी झाल्यात. ग्रामपंचायत झाली, पोस्ट ऑफिस झालंय, लेडीज बायकांना पैशाचं ह्याचं सगळे त्यांनी सोयी केलेल्या आहेत. सगळे तुम्ही म्हणता आता पैसे आणि कॅनेलवरती लाईटी हे सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांनी सगळं केलेलं आहे. सगळं चांगलं झालेलं आहे. ताई, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी या गटामध्ये आता सध्या भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध शिवसेना आहे, तुम्हाला काय वाटतं या कोण निवडून येईल या निवडणुकीमध्ये? भाजप आणि राष्ट्रवादी. असं का वाटतं तुम्हाला? त्यांनी भरपूर कामं केलेत किंवा ती पक्ष पण चांगला आहे, गोरगरिबांसाठी चांगला आहे, सगळ्या सुखसुविधा केल्यात. आमच्या एकदम शहरागत केले गाव आमचं. आता सुखसुविधा तुम्ही म्हणताय, नेमकं जरा सविस्तर सांगता? सरकारी दवाखाना आहे, परत गुरांचा दवाखाना आहे, रोड चांगलं झालं, कुठंही अंधार दिसणार नाही आमच्या गावात. सगळीकडे लाईटीची सोय केली, पिण्याचं पाणी स्वच्छ आहे आम्हाला. म्हणजे माणसांसोबत प्राण्यांचा देखील इथं काळजी घेतली आहे. हो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊन जाईल? आमच्यात कमळ आणि हे घड्याळ. असं का वाटतं कमळ आणि घड्याळ घेऊन जाईल? गॅरंटी आहे आपल्याला. कामकाज केलेलं आहे ना त्यांनी. कामकाज केलं असं म्हणतात, म्हणजे सविस्तर सांगताल का काय कामं झाली? सर्व झाले. जिथं सोय नव्हती तिथं सोय करून ठेवलेली आहे. आमच्या सुद्धा अडचणी ते दूर केलेले आहे. म्हणजे इथं काही असे रस्त्याचे पाण्याचे प्रश्न सर्व पाणी जे आमच्या इकडे येत होतं ना घरातली, त्याची सुद्धा ती सोय केलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं विडणी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार गुलाल घेऊन जाईल? तशी अटीतटीची लढत तिथं होणार आहे, पण विकास आणि विकास 30 ते 35 वर्षे पिंपरीची जनता बघत होती आणि विकास खाला झालेला आहे. आणि विश्वास ठेवला. आता विश्वास जर भाजपनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला घड्याळ त्या चिन्हाला आता आम्ही प्राधान्य द्यायचं बघतोय, त्यांच्यावर विश्वास ठेवतोय. त्या विश्वासात आता काय होतंय ते पुढची 5 वर्ष परत बघावीच लागतील आपल्याला. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता वारं बदलते? विकास तर केलेला नाही, आता विश्वास ठेवून बघतोय आम्ही. ते 5 वर्ष विकासाचं बघायचं नाही तर मग ती आमची पहिलीच आणि 5 वर्ष गेली असं समजायचं. तुम्हाला काय वाटतं बाबा कोण निवडून येईल? भाजप. असं का वाटतं भाजप निवडून? कामच केली ते, रस्त्याची कामं, तलाव्याची कामं, आणखी कोर्ट कचेरी सगळं बांधलंय, सगळी सोया केली त्यांनी. त्यामुळे भाजप येणार, राष्ट्रवादी येणार. तुम्ही म्हणताय रस्त्याची कामं झाली का? म्हणजे या आधी काही रस्त्याच्या अडचणी जाणवत काय केलंच नाही 30 वर्ष मोर्चा पार्टीनं काहीच केलं नाही. बरं, म्हणजे आता कुठं प्रगतीच्या दिशेने भाजपच असं वाटतं तुम्हाला? शेतकरी म्हणून तुम्हाला असं काय वाटतं का शेतकऱ्याचं ही माफ केलं, लाईट बिल माफ केले, सगळं जिथले तिथे केलं. आणखीन काय पाहिजे? लाडके बहिणीला पैसे मिळवले. तुम्ही जसं की आता म्हणताय लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत, तर त्या पैशाचा तुम्हाला उपभोग त्याचा वाटतंय का तुम्हाला त्याचा लाभ होतोय म्हणून? होतोय गेला 100% होतो.
म्हणजे इथलं राजकारणाचं चक्र वारं बदलते आता असं वाटतं. वारं 100% बदल भाजप आणि राष्ट्रवादी. तुम्हाला काय वाटतं बाबा कोण निवडून येईल? निवडून इथं अजित पवारांचं घड्याळ येईल. जिल्हा परिषद विडणी गट जिल्हा परिषदेच्या मोरे मॅडम म्हणून इथं उमेदवार आहेत, त्या अगदी प्रचंड मतांनी निवडून येतील. असं का वाटतं तुम्हाला? आता काय झाले, आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अजितदादा हा हुकमी अक्का अगदी भारदस्त नेता होता. अगदी ज्याचं वजन दिल्लीपर्यंत सुद्धा म्हणजे डायरेक्ट अमित शहा झालं, मोदी साहेब झालं, यांच्यापर्यंत तो माणूस डायरेक्ट जाऊ शकत होता. त्यामुळं कामं भरपूर, थोडक्यात त्यांनी लाईट बिल मोफत केलं दादांनी. ही ते असं शेतकऱ्याचा जाणकार नेता म्हणून ते गेल्याबद्दल आम्हाला सर्वांनाच फार अगदी दुःख झालं. त्याच्यामुळं अगदी प्रचार केला ना केला तरी घड्याळ अगदी का नाही भरघोस मताने निवडून येणार. त्याच्या जोडीला पंचायत समितीला सचिन अभंग म्हणून यांचं कमळ आहे, ते सुद्धा अगदी चांगल्या मतांनी निवडून येतील. आणि जसं की आता सांगितलं की बाबा पाण्याचे प्रश्न तुमच्या बऱ्यापैकी शेतकरी म्हणून तुमचे सुटत आहेत, तर तसं येणाऱ्या काही कालावधीमध्ये अशीच प्रगती राहील का? राहील की. आता निरादेव वगैरेचं कॅनलचं कामाला पैसे टाकल्यात. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भरघोस फंड टाकलेला आहे. त्याचं काम अगदी युद्धपातळीवर चालू आहे आणि ते पाणी आल्यानंतर आणखीन कार्यक्षेत्र पाण्याखाली येणार व शेतकरी सुजलाम होईल अशी अपेक्षा आहे. आता जसं की दादाने सांगितलं की लाडकी बहीण योजना वगैरे राबवली, तर लाडकी बहीण म्हणून आणि लाडक्या दाजेला लाडक्या बहिणीला त्या निधीचा उपभोग बघता येतोय का? तुम्हाला वाटतंय का ते त्या पैशाचा तुम्हाला लाभ होतोय? लाडक्या बहिणीचा पैशाचा लाभ होतोय, कारण ते पैसे डायरेक्ट महिलांच्या खात्यावर जातात व काय सगळ्या महिला सारख्या नसतात. त्यामुळं बऱ्याचशा महिलांना त्याचा अगदी चांगल्या प्रकारे उपयोग होतोय व महिला सुखी आहेत. म्हणजे आता लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे महिला सुखी आहेत. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती असं वाटतं? प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती या म्हणून जनतेचा कौल घड्याळ व कमळ याच्याकडे वळलेला आहे. म्हणजे राजकारणाचा कल जरा तुम्हाला आता बदलताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं बाबा की कोण निवडून येईल तुम्हाला? अजितदादाला आम्ही भावनापूर्ण श्रद्धांजली देतो. अजितदादाचं घड्याळ 1 नंबरनी येईल आणि भाजपचं सुद्धा येईल. असं का वाटतं तुम्हाला? आता काय सगळ्या सुविधा त्यांनी दिल्या आहेत, काय अर्थ. जसं की तुम्ही म्हणताय लाडकी बहीण दिली, जसं की तुम्ही सांगितलं सगळ्या सुविधा दिल्या, नक्की कोणत्या सुविधा? लाडकी बहीण आहे आणि किसान हे काय आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न सुटताना दिसत आहेत तरी ते सगळे रस्ते ते सगळं केले. या आधी रस्त्यांचा काही तुम्हाला त्रास जाणवत होता का? तुम्ही आता म्हणताय रस्त्यांचं कामं झाली तर आता आधीच जाणवत होतंच की आता केलेच रस्ते. जसं की तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना, हा खरं लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सुनांना तुमच्या मुलींना त्याचा उपभोग बघता येतोय का? येतोय की बघता. म्हणजे त्यांच्याच खात्यावर जातं तर पैसे म्हणल्यावर आमच्याकडे कुठं रुपया येतोय का? देतच नाही तिथं बाया. बरं, तुम्हाला काय वाटतं बाबा कोण निवडून येईल? अजितदादा घड्याळ येणार आणि घड्याळ तर भरघोस मतानेच येणार. लोकांना दुःख वाटतं. त्याच्या जोडीला भाजपचं खासदारांचं काम जोरात आहे आणि आमदार अजितदादांचं असल्यामुळं दिवसाला तिचं नियोजन केलं आहे आणि बरंचसं शेतकऱ्यावर लक्ष आहे. तळागाळापर्यंत काम करणारी आहे ती, सामान्य माणसाचा फोन उचलणारी आहे ती. म्हणजे जनतेशी संपर्क साधला जातो असं तुमचं? हो. आपल्या सामान्य शेतकऱ्यातनं ती त्या जाग्यावर गेलेली आहे. म्हणजे जनतेचे प्रश्न विचारले जातात, त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात. अक्षी समजुतीनं विचार घेऊन कामं मार्गी लावतात. तुम्ही जसं सांगितलं आता की वीज पुरवठा होतोय, पाणी पुरवठा होतोय, तर त्यांनी शेतकऱ्यांना लाभ होतोय का? लय फुल लाभ. मध्ये 1 महिना गारठ भरपूर होतं. त्याच्यात नुसतं आमदारांना फोन केला तर लाईट दिवसा लगेच दिवस पाळी. आज तागायत दिवसाच लाईट आहे. याआधी हे प्रश्न सोडवले गेले नाहीत असं तुमचं? नाही, कोणी विचारतच नव्हतं. म्हणजे आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती. प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे आणि भरपूर लोकांची श्रद्धा आहे. घड्याळ आणि कमळ फुल पिंपळमध्ये तर जोरात चालणार. चालतंय, धन्यवाद बाबा आपली प्रतिक्रिया दिली. धन्यवाद. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये.
जानूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.